जय जय राधारमण हरि बोल। जय जय राधारमण हरि लक्ष द्यायचं, टाळी वाजवायची दोन्ही हातांनी आणि मुखानं नाम भगवंताचं। जय जय राधारमण हरि बोल। जय जय राधारमण हरि बोल। बढ़िया हरि बोल हरि 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 बोल। हरि बोल हरि बोल हरि 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 बोल। जय राधारमण हरि बोल। जय राधारमण हरि बड़े भाव से जय जय राधारमण हरि बोल। जय जय राधारमण हरि बोल। हरि बोल हरि बोल हरि 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 बोल। हरि बोल हरि बोल हरि 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 बोल। जय जय राधा हरि राधारमण हरि बोल। हरि पुंडलीकवर्ग हरि हर श्री ज्ञानदेव बोलिए कृष्ण कन्हैया लाल की जय जय श्री राधे श्याम। जय जय राधारमण हरि बोल। जय जय राधारमण हरि बोल। सहज आवाज चाललाय, मस्त छान गोड सिस्टीम लावली आमच्या शामरावदाजीनं। ऐका आपण
वस्त्रहरण लीला पाहिली, वस्त्रहरण लीला. पण वस्त्र कोणतं चोरलं? मनातली अगोदरची काय कल्पना आहे, अगोदरच्या महाराजांनी काय सांगितलंय ते काढून टाका. मला माहित नाही काय सांगितलंय ते, पण लाज भय शंका दुरावीला मान हे वस्त्र चोरलं देवानं. लाजेचा पडदा, भयाचा पडदा आणि शंका हे वस्त्र चोरलं. गवळणीच्या साड्या चोरण्यामध्ये काही रस नव्हता देवाला. आलं का लक्षात? ऐका, चला आता आपल्याला हळूहळू रास क्रीडेकडे जायचे. रास क्रीडा ही देखील लीला तशीच आहे बर का. वस्त्रहरण लीला आणि रासलीला या दोन देवाच्या चरित्राविषयी, या लीलेविषयी लोकांच्या मनामध्ये फार गैरसमज आहे. रासलीलेच्या आधी एकदा राधाराणीला अगोदर वंदन करावं लागतं, कारण रासक्रीडेमध्ये असा प्रवेश नाही करता येत. अगोदर राधेच्या चरणावर वंदन करावं लागतं. म्हणून राधा साध्यौ साधनौ यस्य राधा मंत्रो राधा मंत्रदात्री च राधा सर्वं राधा जीवनं यस्य राधा 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 वाचिको तस्य शेषो. किशोर को जैसा इंतजाम हो जाए, किशोरी को जैसा इंतजाम हो जाए, जुबा पे राधा 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 नाम हो जाए, जुबा पे राधा 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 नाम हो जाए. राधे मेरे स्वामी जी, मैं राधे जी को दास, जन्म जन्म तक मोह दीजिए श्री चरण में वास. गोपपति गोलोकपति गोप गोकुलानंद, जीवन यशोदानंद के नमिए कृष्ण वैर चंद. सागर में सरिता मिले, जो मिले राधा और श्याम, भक्ति में दीनता मिले तो दूर नहीं भगवान. रास क्रीडेमध्ये आपण प्रवेश करतोय. ऐका,
रास क्रीडेमध्ये वर जाण्याआधी प्रवेश करण्याआधी राधेला वंदन का? मी सांगतो नेहमी, राधेशिवाय कृष्णाला पूर्णत्व नाही बरं का. राधेशिवाय कृष्णाला पूर्णत्व नाही. कृष्णाचा आधार, मूळ ज्याला बेस म्हणतो आपण, पाया म्हणतो, तो आधारच राधा आहे. कृष्णाचा आधारच राधा आहे. म्हणून असं म्हटलेलं आहे, राधा के बिना श्याम आधा, इसलिए कहते हैं राधे श्याम. नुसता श्याम नाही, नुसता कृष्ण नाही, राधा कृष्ण, राधे श्याम. चला, म्हणून ऐका, रास क्रीडेच्या आधी काही महत्वाच्या गोष्टी सांगायच्यात मला. बस रे बाळा, खाली बस. बस मग खाली बस. बसा बसा, शाबाश बस. घेऊन जा, तुला खायला घेऊन जायला लागत असलं काय अडचण नाही. ऐका, रास लीलेमध्ये गोपिकांच्या शरीराचा काही एक संबंध नाही. पुरुष मंडळी, महिला मंडळी लक्षपूर्वक ऐका. रास क्रीडेमध्ये गोपिकांच्या म्हणजे गवळणीच्या शरीराचा एक तिळमात्र संबंध नाही. रास क्रीडा म्हणजे लौकिक कामवासनेची किंवा कामाची चर्चा नाही. अजून एक गोष्ट सांगतो ऐका, रास लीला ही साधारण स्त्री पुरुषांचा विषय नाही. साधारण स्त्री पुरुषांचा विषय नाही रास लीला म्हणजे. अजून रास लीला ही काम विनाशाची लीला आहे. काय म्हणतो मी? रास लीला ही काम विनाशाची लीला आहे. एवढं जरी कळालं ना तुम्हाला, देव सगळा कृष्ण कळाला समजा बस. रास काय आहे हो? रास म्हणजे काय सांगतो ऐका. तुमच्या आमच्यासाठी सोप्या भाषेमध्ये तुम्हाला रास क्रीडा सांगणार आहे. शरद पौर्णिमेची रात्र, शरद पौर्णिमा. शरद पौर्णिमा म्हणजे कोणती पौर्णिमा? महिला मंडळी सांगतील, कारण तेव्हा महिला मंडळीमध्ये फार उत्साह असतो. शरद पौर्णिमा महिला मंडळी मोठ्यानं सांगा वहिनी. शरद पौर्णिमा म्हणजे ती रात्र, नवरात्र येणारी, नवरात्राच्या नंतर येणारी. गळ्यात घालून कवड्याची माळ, पायात बांधिली चाळ, हातात परडी तुला आवडी वाजविला संबळा. उदा 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 धक 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 आई पागल करी माझ्या वारी जागा करा सारी. आई पागल करी माझ्या वारी जागा करा सारी. आमच्या शामरावदाजीच्या गावात गेलो कथेला. आबा बाबा बाबा, लिंब नारळ, लिंब नारळ. काय पाहिजे माय, भक्तावर काऊन रुसली. आबा बाबा, हेच होतं सगळं. आपल्या इथं नाही तसं काय, येऊ बी नाही. मारुतीरायाचा दरबार आहे, इथं अंगात येत नाही कोणाच्या. ती अंगातला गदा हरून उतरीत आहे. इथं सोपं नाही ते, तिकडं. नवरात्रामध्ये ऐका, नवरात्राच्या नंतर येणारी पौर्णिमा म्हणजे शरद पौर्णिमा. कोणती पौर्णिमा म्हणतो आपण? ती पौर्णिमा. काजू, बदाम, पिस्ता सगळे ड्राय फ्रुट्स दुधामध्ये टाकायचे, दूध तापवायचं आणि 2-2 गिलास प्यायचं. कोणती पौर्णिमा ती? कोजागिरी पौर्णिमा. मोठ्यानं बोला माय, माझ्या कानाला जरा सर्दी झाली, कमी ऐकू यायले. चला ऐका, या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशीची रात्र म्हणजे रास क्रीडेची रात्र. आणि त्या दिवशी भगवान कृष्णानं बासरी वाजवली. बासरी एवढी गोड बासरी वाजवली. आजही पहा ना तुम्ही, बासरी जेव्हा वाजते ना, त्या बासरीमध्ये एक प्रकारची अशी जादू आहे. त्या बासरीच्या आवाजामध्ये माणूस असा मंत्रमुग्ध होऊन जातो. बासरीमध्ये एक जादू आहे. आणि फक्त बासरीमध्येच नाही,
पूर्ण संगीतातच एक जादू आहे. काय म्हणतोय मी? म्युझिक ज्याला म्हणतो आपण, संगीत ज्याला म्हणतो, त्या संगीतामध्ये एक प्रकारची जादू आहे. जादू नाही, संगीत एक प्रकारची नशा आहे. संगीत एक प्रकारची नशा आहे. त्या नशेमध्ये ऐका, लोक नशा करतात. लोक नशा करतात कशासाठी करतात? ज्याला झाला गम त्यानं प्याव, ते पुढचं कळालं तुम्हाला. ज्याला झाला गम माधव सर त्यानं प्याव, ते पुढचं माहित आहे तुम्हाला. गम भुलाने के लिए लोग नशा करते हैं. तसं संगीत भी एक प्रकारची नशा आहे. काय होतं संगीतामुळं? ज्याला संगीताची गोडी लागली ना, ज्याला म्हणजे या भगवंताच्या भक्तीच्या भजनाची गोडी लागली, जिसको सारे गम में मजा आता है. काय म्हणतोय मी? जिसको सारे गम पधनिसा, हे जे स्वर सांगितले संगीताचे, ज्यांना या स्वरासोबत खेळण्यामध्ये मजा येते, जिसको सारे गम में मजा आता है उसके सारे गम छूट जाते हैं. ज्याला सारे गम मध्ये मजा येते त्याचे सगळे दुःख नाहीसे होतात. ऐका, दुःख विसरण्याचं एक साधन म्हणजे संगीत आहे. आणि या संगीतामुळे फक्त माणसालाच आनंद मिळतो असं नाही. आज विज्ञानानं अनेक शोध लावण्याचा प्रयत्न चालू आहेत. जनावरांना सुद्धा संगीत ऐकू घातल्या जाते. अशा बऱ्याच डेअरी फार्म मध्ये गाईला आणि म्हशीला सुद्धा हेडफोन लावून संगीत ऐकवण्याचं काम चालू आहे. आणि गाईला म्हशीला सुद्धा चांगलं कर्णमधुर गोड संगीत ऐकल्यामुळं गायी सुद्धा 10 लिटर दूध द्यायच्या ऐवजी 15 लिटर दूध द्यायला लागल्यात. हे सत्य आहे, वास्तव आहे. तुम्ही गुगल करा आणि जनावरावर संगीताचा प्रयोग असं सर्च करा, तुम्हाला लक्षात येईल. जे ग्रीन हाऊस असतात, पॉली हाऊस असतात, तिथं फुलांच्या रोपांना किंवा जे अन्नधान्य देणारे जे फळं आहेत, भाजीपाला आहेत, त्या पिकांना सुद्धा संगीत ऐकवण्याचं तंत्र शास्त्रज्ञांनी विकसित केलंय. आणि फळभाज्यांना सुद्धा संगीत ऐकू घालायलेत लोक. संगीतामध्ये इतकं ताकद आहे, इतकी, म्हणून म्हटलेलं आहे. आणि संगीत कोणी गाणं नाही गाऊ शकत, कोणी गाणं गाऊ शकत नाही. ज्याच्या मनामध्ये, ज्याच्या हृदयामध्ये भगवंताविषयी प्रेम आहे तोच फक्त गाऊ शकतो. काय म्हणतोय मी? भजन गाणं पोरांचा खेळ नाही, कोणी नाही भजन गाऊ शकत. ज्याच्या हृदयामध्ये प्रेम आहे भगवंताविषयी, म्हणून म्हणतो हर दिल जो प्यार करेगा वो गाना गाएगा. काय म्हणतोय? हर दिल जो प्यार करेगा वो गाना गाएगा. भगवंताविषयी प्रेम असलं पाहिजे. चला, आणि पान जे आनंदामध्ये असतात, जे लोक आनंदात असतात, ते भगवंताविषयी मस्त गुणगुण 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 करत राहतात. भगवंताच्या भजनाचे गुणगुण गुणगुण करतात, जे आनंदात असतात ते. आणि जे रागामध्ये दुःखामध्ये असतात ते नेहमी भुनभुन भुनभुन करतात. कळालं? जे आनंदात असतात ते गुणगुण करतात, आणि जे नेहमी संसाराच्या, त्याच्या डोक्यामध्ये संसार संसार भरलेला आहे बंडोदा, ते नेहमी भुनभुन भुनभुन करतात गंगापा. म्हणून भुनभुन नाही करायचं, गुणगुण करायचं. चला, रास क्रीडेमध्ये जायचं आपल्याला. रास क्रीडेमध्ये बासरी वाजवली, बासरी भगवान कृष्णानं गोड बासरी वाजवली, पण ती बासरी सगळ्या गावाला नाही ऐकू आली. गोकुळामधल्या त्या सगळ्या लोकांना नाही ऐकायला आली, फक्त मोजक्या निवडक गवळणींनाच ऐकायला आली. ऐका, तुम्ही म्हणाला असं कसं? ऐक, पहा ना, जे माळवटा ग्रामपंचायत या ग्रुपमध्ये आहेत त्यांच्याच मोबाईलवर मेसेज जातो ग्रामपंचायत ग्रुपला टाकलेला, बरोबर? बाकीच्या सगळ्यांच्या जातो का? जे व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील लोक आहेत, फ्रेंड लिस्ट मध्ये जेवढे आहेत तेवढ्यालाच जातो, बाकीच्यांना नाही जात मेसेज. तसं होतं ते. फक्त ज्या गवळणी वस्त्रहरण लीलेमध्ये सामील होत्या, म्हणजेच ज्यांचा लाज भय शंका दुराविला मान, ज्या गवळणीचा लाज भय शंका निघून गेली, त्याच गवळणीला बासरी ऐकू आली, एरवी कोणालाही नाही ऐकू आली. ऐका, त्या निवडक गवळणींना, म्हणजेच ज्यांचा विकार निघून गेलाय, ज्यांच्या मनातला विकार निघून गेलाय, फक्त त्याच गवळणीला बासरी ऐकू आली. संध्याकाळची वेळ होती आणि त्या वेळेला गवळणी आपापल्या घरामध्ये काम करत होत्या. माय लक्ष द्या इकडं, महिला मंडळी इकडं पहा, हात वर करा. पाठीमागच्या महिला मंडळी, या डाव्या बाजूच्या, फक्त डाव्या बाजूच्या हात वर करा. माय सगळ्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत. बर, इकडच्या
सगळ्यांचं लक्ष आहे. ऐका, इथून कथा फार गोड आहे. तुमच्या डोक्यातलं घर विसरावं म्हणून तुम्हाला हात वर करायला सांगितले. करा खाली आता लक्षपूर्वक ऐका. फक्त निवडक गवळणीला, काही मोजक्या गवळणीला बासरी ऐकू आली. त्यावेळेला त्या घरात काम करत होत्या गवळणी. कोणी दूध काढायची तयारी करत होतं गाईचं, कोणी स्वयंपाक करू लागलं होतं, कोणी नवऱ्याला जेवायला वाढत होती ती गवळण. त्यावेळेला बासरी जेव्हा ऐकली भगवान कृष्णाची, त्यावेळेला त्या गवळणी वेड्या झाल्या. वेड्या हातातलं काम करायचं विसरल्या त्या. देवाच्या बासरीचा स्वर जेव्हा कानावर पडला, त्यावेळेला किती वेड्या झाल्या सांगू का? देहभान विसरल्या, देहभान. एक गवळण दूध काढायची वेळ झाली गाईची. सासूनं सांगितलं, अगं अशी बावरल्यासारखं काय करते, जाणं दूध काढ. गाईचा गोठा, म्हशीचा गोठा, बैलाचा गोठा जवळजवळच होते. ती गेली, गाईचे वासर सोडले, पण गाईच्या गोठ्यात नाही नेऊन सोडले, तिनं म्हशीच्या गोठ्याकडे नेऊन सोडले. आणि म्हशीचे जे वासर होते मामा रेडक, ते सगळे गाईकडे सोडले. बरं, सोडले तर सोडले, हरकत नाही, पण दुधाची कळशी घेतली दूध काढायची. गाईच्या गोठ्यात, म्हशीच्या गोठ्यात नाही गेली, बैलाच्या गोठ्यात गेली. साधू संतांनी वर्णन केलं, देवा तुझ्या मुरलीच्या पायी रे, हरी तुझ्या मुरलीच्या पायी रे, मन मोहिनी एका तालात टाळी वाजवायची. बड़े भाव से दोनों हाथ उठा करके ताली बजाते हुए, हे देवा तुझ्या मुरलीच्या पायी रे, हरी तुझ्या मुरलीच्या पायी रे, मन मोहिनी रे, मन मोहिनी, मन मोहिनी. गाईचे वासर म्हशीच्या गोठ्यामध्ये सोडले आणि म्हशीचे वासर कुठं सोडले? गाईच्या गोठ्यामध्ये. म्हणून गाईची वासरे म्हशीला सोडली, म्हशीची वासरे गाईला सोडली. दूध काढण्यासाठी गेली बैलाच्या गोठ्यात. म्हणून म्हटलं, बैलाची धार कशी काढू रे, बैलाची धार कशी काढू रे, मन मोहिने रे, मन मोहिने, मन मोहिने रे, मन मोहिने. देवा तुझ्या मुरलीच्या पायी रे, टाळी टाळी. मन मोहिने, मन मोहिने. गाईची वासरे म्हशीला सोड. बैलाचं दूध कसं काढणार? सासून शिवे दिले तिला. ऐका, दुसरी एक गवळण मेकअप करत होती. काय करत होती गवळण? काय करत होती? गवळी कधी मेकअप करतात का? गवळी कधी मेकअप केला पाहिला का गवळ्यानं? गवळणीच मेकअप करतात. ऐका, एक गवळण मेकअप करत होती. आणि मेकअप करता करता बासरीचे स्वर जेव्हा कानावर पडले, वेड्यागत झाली ती. वेडी झाली, वेडी. काजळ लावत होती ती. काजळ कुठं लावतात? काजळ कुठं लावतात? काजळ डोळ्यात लावतात. त्यानं तिनं गालाला लावलं काजळ. जी लिपस्टिक असते, लिपस्टिक, ती लिपस्टिक ओठावर लावायच्या ऐवजी तिनं डोळ्यामध्ये काजळाच्या जागी लावली. आणि कुंकू लावला असं गालावर, कपाळावर लावायच्या ऐवजी असे गालावर ठिपके दिले कुंकवाचे. किती सुंदर दिसत असेल ती गवळण. काजळानं तोंड रंगवल्यावर सुंदर दिसेल का?
एवढा विचित्र मेकअप केला तिनं हा म्हणून साधू संतांना वर्णन केलं. दीवानी बनी मैं दीवानी बनी. कशामुळे दिवाणी? मुरली के नाद दीवानी बनी गवळण. मुरली के नाद दीवानी बनी गवळणे. होठों पे काजल आंखों में लाली बालों में तिलक लगाते चलिए. दीवानी बनी मैं दीवानी बनी. दीवानी बनी मैं दीवानी बनी. मुरली के नाद दिवाणी बनी गवळण. इतक्या वेड्या झाल्या गवळणी. एकच सांगतो प्रसंग एका गवळणीचा आणि पुढं चालतो. मला खूप पुढं जायचंय, सांगण्यासारखं खूप काही असते. एक गवळण नवऱ्याला जेव वाढू लागली. जेवायला वाढलं तिनं ताट. नवऱ्याला काय केलं तिनं? जेवायला ताट वाढलं. सगळं एक लहान पोरग तिचं 4 वर्षाचं बसलं नवऱ्याच्या बाजूला आणि नवरा बसला पाटावर. त्याला जेवायला ताट वाढलं पण चुपचाप खाईल त्याला नवरा म्हणता येईल का हो? ते म्हणला मिरचीचा लोणचं काढ. काय म्हणला पुरुष मंडळी? असं वजनात बोलायचं हो. वजन असो की नसो बायको पुढी पण वजनात बोलायचं. मिरचीचं लोणचं दे. ती म्हणली मेल्याच्या पुढी रोज मिरचीच्या लोणच्याची भरणी ठेवते मग आता खात नाही. आज आंब्याचं घेऊन बसले जवळ मग आज याला मिरचीचं खायचं. तितक्यात बासरी वाजली. वेडी झाली ती वेडी. बासरीचा आवाज ऐकल्याबरोबर वर असं रॅकमध्ये भरणी ठेवलेली होती मोठी. पूर्वीच्या काळी गवळणी घरीच लोणचे करायच्या, बाजारातलं खात नव्हत्या. लोणच्याची भरणी काढली तिनं मिरचीच्या आणि अशी बाजूला ठेवली पोराच्या आणि त्याच्यातलं मिरचीचं लोणचं घेतलं नवऱ्याच्या ताटात वाढलं. ऐका, नवऱ्याला वाढलं आणि वाढल्याच्या नंतर बरणीचं झाकण लावलं पण बरणीच्या ऐवजी काय उचललं? बरणी नाही उचलली, पोरगच उचललं आणि वर ठेवून दिलं कपाटात. इतक्या वेड्या झाल्या वेड्या. कशामुळं? त्या मुरलीमुळं. मुरलीवर माझा जीव जडेगा. कसली जीवाला भूल पडले. कसली जीवाला भूल पडले. कसली जीवाला भूल पडले. कसली घेणार आहे मी. मला माहित आहे तुम्हाला भजन देखील आवडतं. माझ्यापर्यंत सूचना आली महाराज एखादं तरी गवळण पूर्ण घ्या पण आता ही नाही घेणार. आता थोडं पुढं जायचंय आणि त्याच्यानंतर मग पूर्ण एक गवळण होणार आहे. ऐका, सगळ्या गवळणी हातातले काम टाकून दिले आणि जेवढ्या त्या कालच्या वस्त्रहरण लीलेमध्ये सामील झालेल्या गवळणी होत्या सगळ्या जणी निघाल्या. सगळ्या जणी कुठं निघाल्या? यमुनेकडं. यमुनेकडं. आणि यमुनेकडं निघाल्याच्या नंतर यमुनेच्या काठावर पलीकडच्या तीरावर कृष्ण बासरी वाजवत होता. कृष्णाच्या बासरीचा आवाज त्यांच्या मनाला भुरळ घालतोय, वेड करतोय आणि विभळ झालेल्या त्या गवळणी निघाल्या. यमुनेच्या जवळ आल्या. यमुनेच्या जवळ आल्या पण यमुना दुथडी भरून काठोकाठ भरून वाहत होती. काठोकाठ आपण काय म्हणतो? फुल भरून वाहत होती यमुना. पलीकडे जायचंय कृष्णाच्या जवळ पण कसं जायचं? त्यावेळेला गवळणी विनंती करतात, कणारे कशी जाबो टाळी टाळी. कणारे कशी जाबो. मुरली वाजली तो, मुरली वाजली तो. टाळी वाजवायची
टाळी वाजवायची सर्वांनी. नदी भरली भरली यमुना कशी जाव वृंदावन मुरली वाजवितो काना काना रे काना काना भगवंतापर्यंत हाक पोहोचली आणि देवानं माया केली. नदीचं पाणी यमुनेचं कमी झालं आणि सगळ्या गवळणी कृष्ण ज्या ठिकाणी बासरी वाजवत होता त्या ठिकाणी पोहोचल्या. माया ऐका, देवानं विचारलं कशाला आलात ग? बासरी कोण वाजवली? यानंच वाजवली. बासरीमध्ये ऐका, संगीतामध्ये जादू किती आहे काही जणाला आजही खोटं वाटतं, पण संगीतामध्ये एवढी एक जादू आहे. एक तानसेन नावाचा एक संगीतकार होऊन गेला भारतामध्ये. तानसेन नावाचा संगीतकार, नाव ऐकलं असेल तुम्ही. त्या तानसेनानं जर राग मेघ मल्हार जर गायला सुरुवात केली, ऐका महिला मंडळी, पुरुष मंडळी, पाठीमागचे, वट्ट्यावरले, कट्ट्यावरले, त्यानं जर राग मेघ मल्हार जर गायला तर आकाशामध्ये ढग दाटून यायचे आणि पाऊस पडायचा. एवढी संगीतामध्ये ताकद आहे. मग त्या गवळणीला बासरी वाजून बोलवणं काय कृष्णासाठी अवघड होतं का? कृष्णानं बोलवलं स्वतः, पण आल्यावर त्या गवळणीला त्यानंच विचारलं कशाला आलात तुम्ही? त्या म्हणल्या देवा, आता आम्ही परत न जाण्यासाठी आलोय, जाणार नाही परत, आता फक्त इथं तुझ्या जवळच राहणार. कशामुळं? आम्ही आमच्या लौकिक जीवनातला पती सोडून आलोय. काय म्हणले त्या? आम्ही आमच्या लौकिक जीवनातला पती सोडून आलोय. आजपासून आमच्यासाठी देव हाच पती, देव हाच पती. मीराबाईनं काय केलं? मीराबाईनं जगाला तेच सांगितलं, बापानं लग्न लावून दिलं, पण ती काय म्हणली? तुम्ही दुसऱ्या बायकांना म्हणली तुम्ही नवऱ्याला देव मानता, मी देवालाच नवरा मानले. तुम्ही नवऱ्याला देव मानता, मी देवालाच नवरा मानले. तशा त्या गवळणी म्हणल्या देवा आजपासून तूच आमचा पती, आणि सगळं शरीर चालवणारा तोच आहे ना, म्हणून तूच आमचा मालक आजपासून. त्यावेळेला कृष्णानं सांगितलं वेड्यासारखा करू नका, जा तुम्ही परत. त्यावेळेला भगवान कृष्णानं पुन्हा एकदा बासरी वाजवली आणि सर्वांनी फेर धरला, गोल रिंगण केलं. ऐका, फार गोड कथा आहे. त्यांनी त्या ठिकाणी गोल रिंगण धरलं आणि सगळे जण आता त्या बासरीच्या तालावर ठेका धरून नाचू गाऊ लागले. बासरीच्या तालामध्ये ठेका धरून नाचू गाऊ लागले. आणि जेवढ्या काही गवळणी होत्या, आपण समजू 50 होत्या, पण आणि कृष्ण किती होता? कृष्ण एकटा होता, पण त्या प्रत्येक गवळणी सोबत एक एक कृष्ण नाचतोय असं प्रत्येकीला वाटू लागलं. कृष्ण एकटाच मध्यभागी उभा होता आणि 50 गवळणी भोवताल फेर धरून नाचू लागल्या. पण त्या गवळणीला असा भास झाला कृष्ण फक्त माझ्या सोबतच आहे. प्रत्येकीला काय वाटू लागलं? कृष्ण फक्त माझ्या सोबतच आहे, तिच्या सोबत नाही. इकडच्या बाजूला जी नाचत होती तिला वाटलं फक्त माझ्याच जवळ कृष्ण आहे, दुसरी सोबत नाही. अहंकार झाला एक प्रकारे मनामध्ये. आणि मी नेहमी सांगतो, मेरू तो समान भार देवा. तुमचं असंच असते पा मध्येच. खरंच आपला साऊंड सिस्टीम वाला एवढा गोड आहे ना. काही काही साऊंड वाले असतात पहा, फक्त महाराजाचाच आवाज देतात. तबलेवाला गायक मेले तिकडं ओरडू ओरडू माती करतात त्याची, फक्त महाराजालाच आवाज देतात. काही काही साऊंड वाले, काही काही वाले तबला वाजविणारालाच आवाज देतात. बाकीचा महाराज आहे तसाच, ते गायक आहे का कोणालाच आवाज नको, नुसता तबल्याचाच आवाज वाजत आहे.
आणि काही काही सिस्टीम वाल्याचं तर एक लय वेगळंच असते. त्याला म्हणलं ना आवाज दे, ते काय म्हणते महाराज बाहेर लय छान छान ऐकू यायले. मग का बाहेर जाऊन कथा करू मी तिथं? अरे इथं पाहिजे ना आवाज. पण आपले जे शामरावदाजी आहेत का, हा मंडपातही आवाज, गावातही आवाज आणि शेतातही आवाज, आवाजच आवाज. वा ऐका, प्रत्येक गवळणीला वाटू लागलं माझ्यासोबत कृष्ण आहे, माझ्यासोबत कृष्ण आहे, माझ्यासोबत कृष्ण आहे. पण कृष्णाला जेव्हा लक्षात आलं या गवळणीला अहंकार झालाय, अहंकार, आणि भक्ताला झालेला अहंकार देवाला सहन होत नाही बरं का. भक्ताला झालेला अहंकार देवाला सहन होत नाही. तिळभर जरी होय अभिमान, काय म्हटलं, तिळभर जरी होय अभिमान, तिळा इतका जरी भक्ताला अहंकार झाला, मेरू तो समान भार देवा, देवाला पर्वता एवढा भार होतो, त्याचा डोंगरा एवढा भार. देव त्याचा अहंकार दूर करतो. मग कृष्ण म्हणला अहंकार झाला काय, ठीक आहे, तुमचा अहंकार मी आत्ता दूर करतो. फक्त राधेला सोबत घेतलं आणि राधेला सोबत घेऊन देव तिथून निघून गेला. पुढं देव तिथून निघून गेला. निघून गेल्यावर मग त्या गवळणीच्या लक्षात आलं, अरे इथं कृष्णही नाही. मग आपण एकट्याच नाचत होतो फक्त. पण त्यांची चूक त्यांच्या लक्षात आली. कृष्णा आम्हाला सोडून गेलास. एक जण गवळण म्हणली, अगं हे यमुनेची जी रेती आहे की नाही, रेती वाळू पडलेली, या वाळूवर पाय उमटलेत बघा, पाय उमटलेत. पण एकट्याचे कृष्णाचे नाहीत, हे दोघा जणांचे पावलं आहेत. एका स्त्रीचे आणि एका पुरुषाचे लगेच ओळखायला येतात. बरोबर आहे, गड्याचे आणि बाईचे पावलं ओळखायला येतात. एक पाऊल, एक जे पायाच्या खुणा आहेत, एक कृष्णाच्या आहेत आणि दुसऱ्या कोणाच्या असतील. एक जण म्हणली ती नाही का, ती राधा, तिच्या असतील. द्वेष होता त्यांच्यामध्ये. तिचं जास्त प्रिय का, राधेच्या असतील. अजून थोडं पुढं चालून गेल्या त्या गवळणी कृष्णाला शोधण्यासाठी, राधेला शोधण्यासाठी. पुढे गेल्याच्या नंतर काय झालं होतं ऐका, फार मार्मिक आहे. याच्यातलं मर्म कळालं पाहिजे तुम्हाला, याच्यातलं गणित कळालं पाहिजे. पुढे गेल्याच्या नंतर दादा त्या पाऊल खुणा दोघा जणांच्या राहिल्या नाही, फक्त एकट्या कृष्णाच्याच दिसू लागल्या. पण वाळूमध्ये जास्त खोल गेलेले होते पाय. त्या गवळणी काय म्हणल्या, हा तिचे पाय दुखत असतील म्हणून त्यानं उचलून तिला खांद्यावर घेतलंय आणि म्हणूनच कृष्णाचं वजन वाढलं आणि कृष्णाचे पाय जास्त खाली वाळूमध्ये दबलेत, रुतलेत. पुढं चालून त्या गवळणी शोधतायत, कृष्णाला शोधतायत. पण ऐका, ज्या राधेला सोबत घेतलं होतं का, अहंकार किती खतरनाक असतो पहा, आणि कोणाला येईल सांगता येत नाही. भल्या भल्याला या अहंकारानं माती केली, रावणासारख्याची माती झाली. हा, रावणासारख्याला सोडलं नाही त्या अहंकारानं. काय झालं, राधेच्या मनामध्ये आता अहंकार आला, राधेच्या मनात. म्हणून म्हणतो सावध राहा त्या अहंकारापासून. हा, छाती फुगवून चालायचंच नाही, असं वाकून राहायचं. हा, काहीच नाही. तुमच्यापाशी जेवढी इस्टेट आहे का तेवढी चिल्लर आहे. लोकांचे घरं भरलेत, त्यांचे स्वतःचे तर भरलेत. नोकराच्या घरी लोकांचे करोडो रुपये पडून आहेत. नोकराच्या नावावर हजारो एकर जमिनी आहेत लोकांच्या. तुमची तर इथं माळवट्यात जमीन आहे, लोकांची विदेशामध्ये आहे, बाहेर देशामध्ये. काही जणांनी तर चंद्रावर घेऊन ठेवली. तुम्ही म्हणाल महाराज चंद्रावर कशी घेता येईल? एक संस्था आहे ऐका, ती काही हजारो रुपयामध्ये तुमच्या नावावर चंद्राची जमीन आणि एक तुम्हाला सातबारा म्हणून प्रमाणपत्र देते. तुम्हाला घ्यायची असेल तर मला सांगा, मी घेऊन देतो. एवढ्या लोकांजवळ पैसा झालाय, लोकांनी चंद्रावर सुद्धा जमीन घेऊन ठेवल्या. तुमच्याजवळ काहीच नाही हो, म्हणून अहंकार सोडा. हा, असं वाकून वागत जा. मला एक सांगा, सापाकडं विष जास्त असते का विंचवाकडं? महिला मंडळी, विष कोणाकडे जास्त असते, सापाकडं का विंचवाकडं? सांगा सांगा. सापाकडे जास्त असते ना. सापाकडे विष जास्त असून देखील ते असं जमिनीवर खाली वाकून चालते. बरोबर, खाली वाकून चालते, असं डोकं खाली झोकून. आणि विंचवाकडे कमी असू नये, असं नांग्या उडवीत चालते. बरोबर आहे, नांग्या उडवीत चालते. हा, म्हणून जास्त ज्याच्याकडे आहे ना त्यांना असं त्याच्याकडे वाकून वागायची ताकद असते. आणि ज्याच्याकडे 1.5 दिवसात पैसेवाले झाले ना, ते असे छाती फुगून चालतात. हा, एक गोड गझल आहे, सांगतो तुम्हाला. हा, तुम्हारा लहजा बता रहा है. अरे तुझ्या वागण्यातून कळतं बाळा. तुम्हारा लहजा बता रहा है, तुम्हारी दौलत नई नई है, खामोश लब है, झुकी है पलकें, दिलों में उल्फत नई नई है, खामोश लब है,
झुकी है पलके दिलों में उल्फत नहीं नहीं है. ऐका या गझल मध्ये गोड सांगितलं. जो खानदानी रईस है जो खानदानी श्रीमंत असतात का नाही ते असे वाकून वागतात म्हणजे आपल्यासारखे 1.5 दिवसात पैसेवाले झाले की नाही ते असे चालतात. असं चालू नका म्हणून सांगितलं. ए जो खानदानी रईस है जो खानदानी रईस है जो मिजाज रखते हैं नर्म अपना तुम्हारा लहजा बता रहा है तुम्हारा लहजा बता रहा है तुम्हारी दौलत नहीं नहीं है. खामोश लब है झुकी है पलके दिलों में उल्फत नहीं नहीं है. जो खानदानी रईस है जो मिजाज रखते हैं नर्म अपना तुम्हारा लहजा बता रहा है. अरे वागणूक दाख सांगते तुझी तुझी दौलत नवीन नवीन आहे. पचवता आलं पाहिजे म्हणून अभिमान नसावा. त्या राधेला सुद्धा अभिमान झाला. देवाला तिला वाटलं सगळ्या गवळणी कशाचा अभिमान झाला तिला तिला वाटलं कृष्णाचा माझ्यावर एकटीवरच किती जीव. पहा ना सगळ्या गवळणीला दिलं सोडून मला एकटीलाच घेतलं निघालाय पुढं. खांद्यावर घेतलं तेही लाडानं उचलून इतका जीव. पण कृष्णाच्या लक्षात आलं आता राधेला सुद्धा अभिमान झाला. ऐका देवापाशी गय नावाची गोष्ट नाही. त्याच्याजवळ ते काय म्हणते कायदे में रहोगे ते फायदे में रहोगे. कायद्यात राहायचं नियमात राहायचं अहंकार नाही होऊ द्यायचा. देव म्हणला राधेला अभिमान झाला ना तिचा देखील आता गय नाही करायची. कोणाचीच गय नाही करत तो. राधेला अहंकार झाला होता. खांद्यावर बसलेली राधा होती. झाडाची एक फांदी आली ती लाडानं फांदीला धरलं तिनं. कोण राधेनं फांदीला धरलं तसंच सोडलं कृष्णानं. गेला कृष्ण पुढे निघून. का अहंकार झाला होता. राधा काय म्हणली कृष्णाला कान्हा अरे हम तो पीछे छूट गए. कान्हा अरे मी मागत राहिले ना. कृष्ण म्हणला जिन्हें अहंकार होता है कान्हा उसे साथ में नहीं लेते. ज्याला अहंकार झाला देव त्याला जवळ घेत नाही. म्हणून अहंकार सोडा. आता कृष्ण एकटाच पुढे निघून गेला. आता त्या बाकीच्या ज्या माग गवळणी होत्या का नाही त्या आल्या. कुठं आल्या राधेच्या जवळ आल्या आणि राधेला म्हणल्या राधे तुला कशामुळे सोडलं ग इथं कृष्णानं. राधा म्हणले अभिमान झाला होता मला आणि तुम्हाला सुद्धा अभिमान झाला म्हणूनच कृष्ण सोडून गेला. आता त्याला परत बोलवायचंय पण परत असा तो लवकर येणार नाही. त्याची विनंती केली पाहिजे विनंती. म्हणून सगळ्या गवळणीनं कृष्णाची विनंती केली कान्हा एकदा भेट दे फक्त एकदा. कन्हैया रे कन्हैया रे कन्हैया रे जग जय कन्हैया रे कन्हैया रे कन्हैया रे जग जेठी देई भेटी एक वेळा. देवाची विनंती केली. देव विनंती केल्याबरोबर प्रगट झाला आणि सांगितलं अहंकार होऊ देऊ नका. फक्त अहंकार होऊ देऊ नका. अभिमान येऊ देऊ नका मनामध्ये. मग त्या ठिकाणी रास झाला. रास त्याला रास नाही म्हटलं त्याला महारास म्हटलं. महारास. कृष्ण मध्यभागी उभा राहिलाय. सगळ्या गवळणी उभ्या राहिल्यात आणि पुन्हा एकदा पूर्वीसारखंच नृत्य गाणं चालू झालं. त्या ठिकाणी बासरी वाजवतोय कृष्ण. सगळ्या गवळणी नाचतायत. तो रास पाहतायत. कैलासातून भगवान शंकर
ऐका, फार कथा फार मार्मिक आहे. ज्या ठिकाणी भगवंतांनी रास केला का नाही, ज्या ठिकाणी रास केला ते ठिकाण आजही गोकुळामध्ये आहे. तिथं वृंदावनामध्ये जे गेलेत त्यांनी पाहिलं असेल. त्याला कोणतं वन म्हणायचं? निधिवन. तिथं आजही ते झाड आहेत. त्या ठिकाणी ते एक एक झाड नाही, त्या ठिकाणी एकाच झाडापासून निघालेले 2-2 झाड आहेत. ऐका, ते झाड एक नाहीत तर 2-2 आहेत. प्रत्येक बुडातून 2-2 झाडं निघालेले. तर ते एक झाड म्हणजे राधा आहे, म्हणजे गोपिका आहे, आणि प्रत्येक एक झाड म्हणजे कृष्ण आहे. जे लोक वृंदावनला गेलेत त्यांना माहित असेल कदाचित. प्रत्येक झाड म्हणजे कृष्ण आणि एक एक गवळण आहे. प्रत्येक झाड म्हणजे गवळण म्हणजे गोपिका आणि कृष्ण आहे. तर त्या ठिकाणी तो रास कैलासातून भगवान शंकर पाहत आहेत आणि पार्वती आई साहेब निघाल्या. महादेवाने विचारलं, कुठं चालली देवी? ती म्हणली, मी वृंदावनामध्ये रास क्रीडा पाहण्यासाठी जाते. भोलेनाथ म्हणले, मी सुद्धा येणार. भोलेनाथ काय म्हणले? महादेव काय म्हणले? मी सुद्धा येणार. पार्वती आई साहेबांना सांगितलं, मालक तिथं गड्याला एंट्री नाही, पुरुषांना नाही, फक्त लेडीज महिला मंडळीसाठी आहे. तिथं फक्त पुरुष एकच आहे, तो म्हणजे कृष्ण. बाकी गड्यांना तिथं एंट्री नाही, फक्त महिला मंडळीच येऊ शकतात. महादेवांनी हट्ट केला, मला येऊ दे ना. ते म्हणले, येता येणार नाही. म्हणले, मी साडी नेसून आलो तर? काय म्हणले महादेव? आजही तिथं महादेव आहेत. वृंदावनामध्ये त्या निधिवनाच्या बाजूला गोपेश्वर महादेव मंदिर आहे. तुम्ही गेल्याच्या नंतर पाहायला मिळेल तुम्हाला. महादेवाचं एक नाव गोपेश्वर आहे. कशामुळं? गोपीच्या रूपामध्ये आला तो भगवान भोलेनाथ आणि रास क्रीडेमध्ये सामील झाला आणि तिथंच राहिला, म्हणून त्याचं नाव गोपेश्वर महादेव आहे. आजही तिथं वृंदावनामध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला पाहायला मिळेल. गोपेश्वर गोपीचं रूप धारण केलं. कसं धारण केलं? सुंदर साडी नेसली महादेवानं. शामरावजी साडी नेसली. पार्वती आई साहेब म्हणली, महाराज तुम्ही साडी नेसली ठीक आहे, पण तुमच्या दाढीचं काय करायचं? दाढीचं काय करायचं? महादेव म्हणले, मी असा पदर घेतो, लांब लांब पदर घेतला. बरोबर, तिकडे पद्धत आहे अजूनही, असा घुंगट घ्यायची इथपर्यंत, असा छातीपर्यंत घुंगट असतो. लांब पदर घेतला डोक्यावरून आणि छान मेकअप केला भगवान भोलेनाथानं आणि तिथं आले. कुठं? जिथं रास चालू होता. त्याचं देखील वर्णन सूरदासांनी केलं. कसं? एक बार श्री भोले भंडारी बन करके ब्रिज नारी गोकुल में आ गए हैं, गोकुल में आ गए हैं. पार्वती ने मना किया तो, पार्वती ने मना किया तो ना माने त्रिपुरारी गोकुल में आ गए हैं, गोकुल में आ गए हैं. एक बार श्री भोले भंडारी बन करके ब्रिज नारी गोकुल में आ गए हैं, 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 गोकुल में आ गए हैं. एक बार श्री भोले भंडारी बन करके ब्रिज नारी गोकुल में आ गए. पार्वती ने मना किया पर ना माने त्रिपुरारी गोकुल में आ गए. त्या ठिकाणी महाराज चालू होता, पण कृष्णापासून काही लपून नाही. त्यांनी ओळखलं कृष्णानं, हा महादेव आलेले आणि साडी नेसून गवळणीच्या रूपामध्ये आलेत. हळूच माग पदर लोंबत होता, पदरावर पाय दिला आणि पाय दिल्याच्या नंतर असा पदर वर सरकला. महादेव सुद्धा नाचताना एवढे तल्लीन झाले होते.